Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराप्रकरणी मुख्य सूत्रधार नीरा खानला आता बेड्या, तर छत्रपती संभाजीनगरमधून राहत्या घरातनं मुसक्या आवळल्या. नीरा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळल्यानंतर ही कारवाई. नीरा खानला लपवण्यामागे छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांचा हात होता. मंत्री शिरसाठांचा आरोप, तर एसआयटी चौकशीची ही मागणी. 2029 ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री पदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. कलिंगडामुळे नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू. मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, तर वैद्यकीय अहवालानंतर सुद्धा पायधुनी परिसरातील बाजारातनं कलिंगड अजूनही गायब. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर, तर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार. सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त, तर राज्यपाल RN रवींचे लेखी आदेश. ममता सरकारचा आज कार्यकाळ संपल्यानं निर्णय. ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास दिला होता नकार. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून तिढा कायम. राज्यपालांनी विजय थलपतींना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवण्यास सांगितलं. डाव्या पक्षाच्या आमदारांची पाठिंबा देण्यासंदर्भात बैठक. निर्णयाकडे आता लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, तर शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते. पुण्याच्या सोतारवाडी या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तर 2 नराधमांकडून पीडितेला निर्जनस्थळी ओढून आणले अत्याचार. आरोपी उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्यामध्ये नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर. मुलीच्या शरीरावर टणक हत्यारानं वार. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमाही आढळल्या. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.9%, तर यंदाही मुलींचीच बाजी. तर 94% मुली आणि 89% मुलं उत्तीर्ण. कोकण विभागामध्ये सर्वाधिक 97.62 निकाल, तर गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 2% निकाल कमी. मुंबईमध्ये डॉक्टर ई मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. मुंबईतील काही भागात आज पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार, तर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचंही आवाहन. नांदगाव पेठ MIDC जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटल्यानं अमरावतीचा पाणीपुरवठा विस्कळीत. जनजीवन प्राधिकरण कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा, तर अमरावतीकरांना 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. ठाण्यामध्ये नाल्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हातसफाई होते. नालेसफाई पूर्ण होत नसल्याचा महेश कदम यांचा आरोप. गेल्या 60 दिवसांपासून आझाद मैदानामध्ये समग्र शिक्षक अभियानाच्या शिक्षकांचं आंदोलन. राज्यभरातील 3378 शिक्षक यामध्ये सहभागी. सरकारकडून अजूनही तोडगा नाहीच. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.